नमस्कार नेहमीप्रमाणे आणि तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचेल. मॅडम बोलत होत्या की इकडून सर्वांनी आवरलं पाहिजे, व्यवस्थित बसलं पाहिजे. मी पण माझी केस विचारत होतो आणि माझा सिनियर होता ज्या दिवशी याच्या अगोदर, तर ते त्यांचं नाव जैन होतं, जैन सर आम्ही म्हणतो. मी त्यांना एकदा एक दिवस ते अशी मीटिंग घ्यायला चालले होते आणि ते केस विचारत होते, पण त्यांच्या पूर्ण डोक्यावरती 2-3च केस होते मोजून. मी त्यांना म्हणलो, सर काय केस नाहीत, तुम्ही कशाला केस विचारता वगैरे. तर ते म्हणले, राजेश केस गेलेले आहेत पण गेलेली केस नक्की नाही. ठीक आहे, चालायचं. ते आठवलं मला, किस्सा आठवला की आयुष्यात कुठली सुरुवात हसत झाली पाहिजे आणि कुठल्या मीटिंगची सुरुवात तुमचं माइंड फ्रेश व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश होता आणि ही खरी पण घटना होती. सो एवढं सांगायचं आहे की तुम्ही दिवसभरात बराच सारा तुमच्या फॅमिलीमधून किंवा तुमच्या आयुष्यातून तुम्ही वेळ काढून इथं आलाय, तर तुम्हाला एक चांगलं काहीतरी, एक पॉझिटिव्ह आणि तुमच्या फ्युचरच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट काहीतरी मेसेज डिलिव्हर झाला पाहिजे. मी डेफिनेटली सांगेल की जेवढे मला आज ऐकतायत आणि 9 वाजले जातात, 10 वाजेपर्यंत जे ऐकतील, माझी गॅरंटी आहे की तुम्ही स्वतःला मीटिंग 10 वाजता ज्यावेळेस एंड होईल त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली काहीतरी नवीन शिकलेला असाल. हा माझा पर्सनल, आजच्या मीटिंगला माझी पर्सनल गॅरंटी आहे. आणि ज्यांनी आज मीटिंगमध्ये ज्यांना एंट्री नाही मिळाली किंवा ज्या आज इन्स्टाला पण येऊ शकले नसतील, आता त्यांना मी सांगतो की आजची मीटिंग ज्यांनी मिस केली ते खरंच खूप काहीतरी त्यांनी मोठं मिस करतील. हे तुम्हाला 10 वाजता क्लिअर होईल, आता क्लिअर नाही होणार. मी आता बोलतोय ना ते तुम्हाला आता लगेच क्लिअर नाही होणार. जसजशी आपली मीटिंग पुढे जात जाईल तसं तुमच्या लक्षात येईल की आपण काय लेवलला या बिझनेसचा विचार केला पाहिजे, काय लेवलला हा बिझनेस शिकला पाहिजे, काय लेवलला हा बिझनेस केला पाहिजे, कुठल्या माइंडसेटनं हा बिझनेस केला पाहिजे. हे सगळं मी कव्हर करण्याचा प्रयत्न आजच्या या पुढच्या 40 मिनिटांमध्ये करणार आहे. त्यामुळं बी केअरफुली, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. जोकचा पार्ट सोडून द्या. तुमच्या चेहऱ्यावरती एक हास्य यावं एवढाच माझा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि तुम्ही दिवसभरातला थकवा सगळा विसरून एक तुम्ही 100% मीटिंगमध्ये यावं. सर्वप्रथम आजच्या मीटिंगला सुरुवात करताना मी एका विषयापासून करेल की आत्ताचा रिसेंटली आपला लातूरला इव्हेंट झाला आणि खूप सक्सेसफुली इव्हेंट झाला आणि खूप छान तिथं क्राऊड किंवा डिस्ट्रीब्युटर सगळे आले होते. मॅनेजमेंट खूप छान झाली, त्याबद्दल पूर्ण मॅनेजमेंट जे करणारे आहेत आपले सगळे स्टार, डायमंड, प्लॅटिनम सगळे किंवा गोल्ड, सगळ्यांचे, सिल्वरपासून सगळ्या लोकांचे किंवा डिस्ट्रीब्युटरचे खूप छान तुमचं अभिनंदन. तुम्ही खूप छान लेवलला तिथं ते डेव्हलप केलं. आणि मी आज जे बोललो ना तुम्हाला, मी 10 वाजेपर्यंत मीटिंग काय होणार, कारण मी याच्यापूर्वी मी फार म्हणजे मी पूर्ण नोट्स काढून घेतलेले आहेत की तुम्हाला काय आज दिलं पाहिजे. म्हणजे असं कुठलंही आदांतरी किंवा असं काय बोलण्याचा हेतू नाही. आज एकच आहे. आवाज येतो मॅडम? आज तुमच्यापर्यंत एक प्रॉपर, म्हणजे तुम्ही एक प्रोफेशनली बसा आज ट्रेनिंगला. आज एक हाऊसवाईफ म्हणून किंवा मी एक बिझनेस आहे, डिस्ट्रीब्युटर आहे म्हणून नका बसू. आजच्या मीटिंगला तुम्ही आजच्या मीटिंगला यासाठी या. आजच्या मीटिंगला असं बसा की तुमचा हा बिझनेस, म्हणजे तुम्ही एक प्रोफेशनल बिझनेसमॅन आहात. जसं की तुमचं समजा मर्सिडीज बेंजचं एक तुमचं शोरूम आहे किंवा कॉफी कॅफेटेची तुमची एक फ्रँचायस आहे किंवा मॅकडॉनल्डचं तुम्ही एक आउटलेट तुमच्याकडे काहीतरी एक मोठा, एक जबरदस्त, किंवा टाटा मोटरचं एक तुम्हाला कुठलं तरी एक युनिट सांभाळायचं आहे आणि तुम्ही त्याचे हेड आहात, तुम्ही त्याचे झोनल मॅनेजर आहात, तुम्ही त्याचे एरिया मॅनेजर आहात किंवा तुम्ही त्याचे आपण काय म्हणतो ते युनिटचे त्या हेड आहात, असं तुम्ही समजा. आणि मग बसा, जबाबदारीनं बसा. या मीटिंगमध्ये असताना काही कॅमेरा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऑन करा, ज्यांनी कॅमेरा ऑन नाही केलेला त्यांनी कान तरी ऑन करा. कारण हे फ्री आहे ट्रेनिंग तुमच्यासाठी. कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून फीज घेतलेली नाही आणि फी घेण्याची गरजही नाही. आम्हाला फी नको आहे, पण आमची फी एवढीच आहे की तुम्ही इन्स्टाला असाल किंवा इथं झूम मीटिंगमध्ये असाल तर तुम्ही 100% त्या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवा. कोणीतरी आपल्या आयुष्यात, बघा आयुष्यात सगळं परत येत आहे पण वेळ येत नाही परत.
आणि जर का वेळ कोणतरी आपल्याला देते तर आपल्याला त्या वेळेची कदर पाहिजे, असं माझं मत आहे. की केलं आता आपल्या आयुष्यात परत 17 तारीख जुलै महिना 2026 रात्रीचे 9 परत नाही वाजणार आपल्या आयुष्यात कधी. ते आपल्या आयुष्यात आता येऊन गेलेले. तर पुढचा 1 तास हा खूप व्हॅल्युएबल आहे. आणि आजच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस या इंडस्ट्रीमध्ये येता त्यावेळेस तुम्ही तुमचा काहीतरी स्वभाव असतो. आता मेन ट्रेनिंगला आपण थोडीशी सुरुवात करू. तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये येता त्यावेळेस तुमचा काहीतरी स्वभाव असतो, तुमची काहीतरी पर्सनॅलिटी आहे. मग कुणाकडे बघितल्यानंतर बाबा ही लेडीज रागीट दिसते बघा, एखाद्या लेडीजकडे बघताना नाही का ही रागीट आहे. एखाद्या लेडीजकडे एक स्वभाव असतो की बाबा एक फ्रँकली राहतात, हाय हॅलो मध्येच लक्षात येतं की बाबा यांचा स्वभाव फ्रँकली आहे नाही का. सो प्रत्येक व्यक्तीची एक पर्सनॅलिटी असते, प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा एक मागचा काहीतरी अनुभव असतो लाईफ मध्ये. बरोबर आहे का? तुमचा काहीतरी पास्ट असतो, काहीतरी अनुभव असतो जो अगदी तुम्ही पहिले नर्सरी पासून म्हणजे सिनियर केजी, ज्युनियर केजी किंवा नर्सरी पासून जो पहिली दुसरी किंवा शाळा कॉलेज करत असताना किंवा आयुष्यातल्या काही चढ उतारामुळे काहीतरी एक्सपिरियन्स आलेला असतो आणि मग तो स्वभाव तसा बनलेला असतो. आणि मग एखाद्या बिझनेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तो जो स्वभाव असतो त्या स्वभावानं तुम्ही त्या नजरेनं त्या बिझनेसकडे पाहायला चालू करता. आणि तुम्ही तुमचे काही स्वतःचे माइंडसेट बनलेले असतात की हा साडीचा बिझनेस आहे, हा ज्वेलरीचा बिझनेस आहे, हा रेफरलचा बिझनेस आहे, हा स्टार होण्याचा बिझनेस आहे, हा काहीतरी प्लॅटिनम होण्याचा बिझनेस आहे, इथं काहीतरी पार्ट टाइम मध्ये 700-800 रुपये कमवण्याचा बिझनेस आहे, हा साड्या विकून काहीतरी पैसे कमवण्याचा बिझनेस आहे नाही का, हा संध्याकाळचे थोडे 2 तास काम करण्याचा बिझनेस आहे. म्हणजे असं तुमचे माइंडसेट तुम्ही बनवता. काय मी ऍग्रीड आहे? तुम्ही अलर्ट आहात का सगळेजण? मी खूप सिरियसली आज टॉपिक वरती बोलणार आहे. आज कुठली मी स्टोरी सांगणार नाही. आज मी तुम्हाला या बिझनेसला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं सिरियसली ऐका आणि रिप्लाय देत राहा. कंटिन्युअसली अलर्ट मोडला राहा, 100% राहा. मला तुम्हाला सांगायचंय लहानपणापासून तुमच्या बाबतीत जे काही घडलं, जो तुमचा पास्ट आहे आणि त्यानं तुमचा आत्ताचा स्वभाव बनवलेला आहे आणि आत्ताच्या स्वभावाच्या नजरेनं तुम्ही प्रत्युषकडे पाहताय. काय मी ऍग्री आहे का मॅम? आवाज येतोय का? येस सर. तुम्ही आहात ना 100%? येस सर. येस येस. आजची मीटिंग खूप इम्पॉर्टंट होते मॅम. मी जे कधीच बोललो नाही ना आज पण 2.5 वर्ष ते मी पुढे बोलणार आहे. मी लिहूनच काढले आहेत, म्हणजे मी अभ्यासच करून आलोय फार. तर नेहमीच इम्पॉर्टंटच असतं सर सेशन. नाही नेहमी तर असतातच, पण आजपर्यंत जे मी दिलं नाही ते द्यायचा प्रयत्न. म्हणजे मी माझ्या आयुष्यात ज्या अचिव्हमेंट केल्या ना तर त्या सगळ्या अचिव्हमेंट केलेल्या पैकी जर का 100 वाक्य माझ्या आयुष्यात मला पाठ असतील ना तर त्यातले मी 15 ते 16 वाक्य तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि ते लिहून देणार आहे मी. त्यामुळं तुम्ही डायरी पेनही बरोबर ठेवा आणि तुमचा जो स्वभाव झालाय तो थोडासा बाजूला ठेवा. मला हे तुम्हाला सांगायचंय. मग ते तुमच्या परिवारामधून असेल, तुमच्या शाळा कॉलेज पासून असेल, तुमच्या आयुष्यातल्या अनुभवामुळे असेल किंवा तुम्हाला आता प्रत्युष जॉईन केल्यानंतर सुद्धा तुम्ही साडी विकताना आलेला एक्सपिरियन्स असेल, काल रात्रीपर्यंत इन्क्लुडिंग आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स आले ते सगळे एक्सपिरियन्स अगदी मेगा स्टोर असेल तर त्यांना पण मी सांगेल. मेगा स्टोर वाले असाल तर लाईक करा, जरा अलर्ट राहा. नुसतेच ऑर्डर काढत बसतात बघा, नुसतेच ऑर्डरचं पडलेलं असतं, नुसता सेल इकडून घ्यायचं इकडे विकायचं, नुसता सेल झाला पाहिजे. पण लाईफ टाइम सेल होण्यासाठी तुम्ही आज एकदा अलर्ट राहा. थोडासा तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो बाजूला ठेवा आणि या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुम्ही टाईप करून उत्तर देऊ शकताय किंवा आपला बिझनेस किंवा तुम्ही स्वतः एक विचारला आपला बिझनेस काय आहे, काय आहे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड काय आहे एक्झॅक्टली, प्रत्युष म्हणजे काय. आता ते सांगू नका सूर्याचा पहिला किरण म्हणजे प्रत्युष असं नका सांगू. ते नावाचा अर्थ सगळ्यांनाच माहिती असतो. म्हणजे काय प्रत्युष, काय एक्झॅक्टली काय, कधी विचार केलाय का प्रत्युष कंपनी काय, कंपनी तुम्ही कोण आहात तिथं, तुमचा रोल काय, एक्झॅक्टली का करायचं, वाय कधी शोधायचा प्रयत्न केला का, तो वाय शोधायचा प्रयत्न केला का. ज्या गोष्टीचा का माहिती असतो ना वाय, ती गोष्ट 100% सक्सेसफुल. बऱ्याच साऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्यात त्यांचा वाय माहिती नसतो, का हे माहिती नसतं. सो प्रत्युष एक्झॅक्टली काय आहे. तर मी थोडस रेफरल वरती काम करणाऱ्या लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर का बोलायला गेलो, फक्त 100% रेफरल वरती काम करतात त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर का बोलायला गेलो तर आपला बिझनेस हा आपल्या
टीम मधल्या लोकांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना, मी तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे उत्तर पण मीच देतोय, आणि जर का माईक ऑन असते तर तुमच्याकडून मी उत्तर घेतले असते, पण ते शक्य नाही. पण आपला बिझनेस काय आहे यात जर का तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर आपला बिझनेस आपल्या जवळच्या लोकांना कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे, विश्वास देण्याचा बिझनेस आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही जॉईन केलं ना स्वाती मॅम, Yes, sir. त्या दिवशी तुम्हाला प्रत्युष कसं चालेल याची आयडिया नव्हती. Correct. प्रत्युष मध्ये ज्वेलरी येईल याची आयडिया नव्हती. फक्त साडी, प्रत्युष मध्ये साडी येईल याची पण आयडिया नव्हती. Right, right. पहिला दिवस आठवा, सगळे दीपाली मॅडम असेल, तुम्ही असेल, किंवा जे पहिल्या दिवसाचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांना आठवा. तुम्हाला पहिल्या दिवशी काही माहिती नव्हतं. तुम्हाला पहिल्या दिवशी काही पिक्चर क्लिअर नव्हता ना. पहिल्या दिवशी तुम्हाला हे माहिती नव्हतं की वारीचं ओपनिंग होणार आहे ना. तुम्हाला हे माहिती होतं की सॅनिटरी पॅड येणार आहे ना. हे माहिती होतं की 10 लेवल असतील ना. हे माहिती होतं की गोव्याची ट्रिप लागेल ना. हे माहिती होतं की तुम्हाला राजेश पाटील तुमच्या आयुष्यात देऊ शकतो. असं काय तुम्हाला कधीच काय माहिती नव्हतं की तुम्हाला प्रत्युषच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतो, असं कधीच काय माहिती नव्हतं. पण मला तुम्हाला एवढंच नक्की सांगायचं आहे, पहिल्या दिवशी एक गोष्ट पक्की माहिती होती, ती म्हणजे कॉन्फिडन्स, की आय कॅन डू इट, मी करू शकते, आम्ही करू शकतो. आणि पहिल्या दिवशी जर का आपल्या कंपनीत एखादा व्यक्ती येत असेल तर त्याला पहिल्या दिवशी काहीच कळत नाही. तुम्ही किती म्हणा मी बच्चन आहे, मी शाळेत टॉपर होतो, मला सगळं माहिती आहे, पहिल्या दिवशी काहीच कळत नाही. कळलं होतं का? किती जणांना पहिल्या दिवशी कळलं होतं? सगळं. ज्या दिवशी तुम्ही 1599 किंवा 1999 पेड केलेत त्या दिवशी काही कळलं होतं का प्रत्युष? खरं सांगावं, मनापासून सांगा बरं का. आता सगळे बघा ना मॅडम, पहिल्या दिवशी काहीच कळत नाही. पहिला दिवस हा फक्त कॉन्फिडन्स आपण जॉईन करतो की ही करू शकते तर मी पण करू शकतो. हिला जर का पैसे येऊ शकतात तर मला पण पैसे येऊ शकतात. हिच्या पर्सनॅलिटी मध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते तर माझ्या पण पर्सनॅलिटी मध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. ही जर का इथं वेळ देऊ शकते तर मी पण इथं वेळ काढू शकते माझ्या फॅमिलीमधून. हा कॉन्फिडन्स डिलिव्हर करायचा असतो. म्हणजे आपला बिझनेस काय, मी तुम्हाला थोडंसं फार हायटेक लेवलचं देतोय. काही जणींच्या डोक्याच्या वरून जाईल, काही जणी मनातल्या मनात शिव्या पण देतील, फास्ट बोलतायत, पण टाइम कमी आहे. पॉईंट मला 15 कव्हर करायचे. माझ्या माग काही कुत्रं लागलेलं नाही, पण मला कमी वेळेमध्ये खूप काही डिलिव्हर करायचं आहे. त्यामुळे मी थोडासा फास्ट निघालोय. थोडे समजून घ्या की आपला बिझनेस आपल्या जवळच्या व्यक्तीला कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे. आणि सिनियर त्याला म्हणलं जातं जे रेग्युलर लोकांना दिसत नाही ते तुम्हाला दिसलं पाहिजे, आणि ते तुम्हाला कॉन्फिडन्सच्या माध्यमातून देता आलं पाहिजे. बरेच सारे मेगा स्टोर आहेत, मी काय फार नाव घेत नाहीत, कॉन्फिडन्सच नव्हतं की त्यांना मेगा स्टोअर मी चालवू शकते. बरेच सारे आहेत की ज्यांना हा कॉन्फिडन्स नव्हता की मी बोल्ड होऊ शकते, पण त्यांना तो कॉन्फिडन्स दिला गेला आणि ते तिथपर्यंत पोहोचलेत. अर्थातच या सगळ्या मागे कंपनी सपोर्ट, राहुल सर, कीर्ती मॅडम, या सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी आहेतच. पण पहिला विषय काय असतो, तुमच्यासोबत जर का पहिल्या दिवशी कोण स्टार्ट करत असेल हा बिझनेस तर त्याला कॉन्फिडन्स तुम्हाला देता आला पाहिजे, त्याला तो विश्वास तुम्हाला देता आला पाहिजे. सो आपला बिझनेस हा आपल्या जवळच्या लोकांना कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे आणि त्यांना बिझनेसमध्ये एंट्री करण्याचा बिझनेस आहे. आता बिझनेसमध्ये कॉन्फिडन्स देऊन तुम्ही आल्यानंतर दुसरी स्टेप अशी आहे, आपला बिझनेस हा त्यांना शिकवण्याचा बिझनेस आहे. तुम्हाला जे जे काही येतं ते त्यांना शिकवा. तुम्हाला कॉल कसा करता येतो ते शिकवा. तुम्हाला साडी कशी ऑर्डर करता येते तर ते त्यांना शिकवा. तुम्हाला ज्वेलरी कशी ऑर्डर करता येते ते शिकवा. तुम्हाला ड्रेस कशा ऑर्डर करता येते ते शिकवा. कसं कुरिअर असतं, कसा ट्रॅकिंग नंबर येतो, कॉल सेंटरचा नंबर काय, किती दिवस लागतात, ओपनिंग व्हिडिओ का पाहिजे, ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. रेफरल मॉडेलमध्ये डू काय आहेत, डोंट काय आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत. नाहीतर आज मीटिंग ऐकली, आज एकदम टॉप अप, लगेच संध्याकाळी जाऊ बाईला फोन, तुला 1599 पाठवायचं, असं नाही होत. तिने तुम्हाला पाहिलेलं आहे मागचे काही दिवस, मागचे काही वर्षे, ती लगेच कसा येईल तुमच्यावरती विश्वास ठेवेल. किंवा मैत्रिणीला फोन, ती म्हणते शाळेत असताना सुद्धा हे असंच काहीतरी बोलत होते, कॉलेज असताना सुद्धा हे असंच काहीतरी बोलत होते, असा विषय होतो. त्यामुळे हर एक गोष्ट करण्याची एक स्टँडर्ड प्रोसेस असते आणि ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत तुमच्या टीम मध्ये आणल्यानंतर.
पहिला टॉपिक क्लिअर केला मी. हा बिझनेस लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना शिकवण्याचा बिझनेस आहे. हा बिझनेस आपल्या जवळच्या लोकांना कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे. आणि एखादी गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे ना. हॅलो, बरोबर आहे का? Yes, sir. कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे. तर एखादी गोष्ट तुम्ही कधी देऊ शकता? सगळे आहेत का हो? असतील तर यस टाईप करायला. मला तर काय 9 वाजले का 12 वाजल्याचं फिलिंग यायला लागले. काही जणांचे जे रे काही असे काय सांगा बाबा, काय सांगायचं ते. अहो काय मला काय सांगायचं तुम्हाला. मला खूप कामं पडले. मी तुम्हाला इकडे दाखवलं ना थोडा कॅमेरा, तुम्ही फार तुम्हाला दाखवतोच. हे बघा तुम्ही, हे सगळी कामच चालू आहे. हे पहा तुम्ही, हे सगळं कामच चालू आहे. खूप आहे, पण तरी देखील आज आपला रोल आहे. आपण शब्द दिलेला आहे. त्या शब्दाला तुमच्यापर्यंत काहीतरी जे आपल्याकडे आहे ते कुठेतरी डिलिव्हर करायचं आहे. म्हणून जरा सगळेजण अशा अलर्ट राहा जरा. काय तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याचा बिझनेस आहे हे लक्षात आलं. पण एखादी गोष्ट आपण कधी देऊ शकतो? आता समजा स्वाती मॅडमने जर का तुम्हाला कॉल केला आणि म्हणल्या हॅलो मला जरा अर्जंट आहे, एक 5 लाख रुपये पाठव, कधी पाठवू शकता? विश्वास अजून अपर्णा मॅडम म्हणतात विश्वास असेल तर. अजून अपर्णा मॅडमने कोणाला तरी आता कॉल केला आणि म्हणले लगेच अर्जंट मध्ये 5 लाख रुपये पाठवा. पाठवताल का? कधी पाठवू शकता? तुम्ही पाठवू शकता. 5 लाख चला मी जास्त बोललो, 5,000 रुपये मागितले, ठीक आहे, तुम्ही देऊ शकता. कधी देऊ शकता तुम्ही? काय डोक्याच्या वरनं चाललंय का? हो, अपर्णा मॅडमने तुमच्याकडे 5,000 रुपये मागितले तर तुम्ही कधी देऊ शकता? तुमच्याकडे जर का 5,000 रुपये असतील तर देऊ शकता ना तुम्ही. हॅलो, तुमच्याकडे 2,000 असेल तर तुम्ही 5,000 देऊ शकता का? कॉन्फिडन्स तुम्हाला द्यायचा आहे, बरोबर आहे. आपण हा टॉपिक वरती बोलतोय. कॉन्फिडन्स तुम्हाला द्यायचा आहे, तो कधी देऊ शकता? तो तुमच्याकडे अगोदर पाहिजे ना. आता तुमच्याकडे जर का पावशेर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही अर्धा किलो कॉन्फिडन्स कसं देणार ना? पॉइंट समजून घ्या. अहो तुमच्याकडे माहितीच नाही ते प्रत्युष काय, ते काय सिनियर, काय कंपनीचे विजन, काय कंपनीचे मिशन, कंपनी किती दिवसापासून काम करते, किती महिला काम करतात, किती मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. तुम्हीच तळ्यात मळ्यात करू की नको हे करते, बघू करून ट्राय करू, होईल. हिचं बी विमान उडले, माझं बी विमान उडेल. अरे असं नसतं यार. कॉन्फिडन्स देण्यासाठी कॉन्फिडन्स आपल्याकडे असावा लागतो. आणि कॉन्फिडन्स हा 9च्या मीटिंग मधून येतो. कॉन्फिडन्स हा कंपनीच्या स्टोअरला व्हिजिट केल्यानंतर येत असतो. कॉन्फिडन्स हा कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर येत असतो. कॉन्फिडन्स हा कंपनीमध्ये असलेले सिनियर सोबत कनेक्ट असल्यानंतर येत असतो, जे तुम्ही नाही आहात. अमावस्या पौर्णिमेला जे 1,500 उगवतात ना, ते रोज उगवले पाहिजे. मॅडम काय बरोबर बोलतोय का मी? येस सर, येस. सो तुमच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि कॉन्फिडन्स हा तुम्हाला स्वतःला रेग्युलरली अपडेट राहण्यामधून तुम्हाला येणार आहे, ट्रेनिंग मधून येणार आहे, सिनियरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे येणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी मधून तुम्हाला, कंपनीचे इव्हेंट्स आहेत तिथून कॉन्फिडन्स येणार आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला या बिझनेसमध्ये काम करत असताना पुढच्या 3 नंबर पॉईंट मी तुम्हाला सांगतो. या बिझनेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला थोडंसं प्रोफेशनल व्हावं लागेल. प्रोफेशनल व्हावं लागेल म्हणजे काय? सर्वांचं लक्ष आहे का? काही जणांना तहान लागली आत्ताच. प्रोफेशनल व्हावं लागेल म्हणजे काय? तर एक डॉक्टर असतो, तर तो डॉक्टर लगेच होतो का? 12वी झाली, MBBS झालं, लगेच डॉक्टर का? अरे किडनी म्हणून हार्ट बाहेर काढेल ना, तो काही करेल ना असं झालं तर, बरोबर आहे का नाही? डॉक्टर होण्यासाठी त्याला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल ना, एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. त्याला तो लगेच 4 वर्ष झाले केले म्हणजे डॉक्टर झालं नाही. त्याच्यानंतर त्याला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल.
त्याला शिकावं लागेल. एका एक्सपर्टच्या अंडर त्याला बरोबर राहून एक्सपर्ट कसे ऑपरेशन कसे करतोय किंवा एक्सपर्ट काय करतोय ते सगळं त्याला शिकावं लागेल. आणि मला सांगा, प्रोफेशनल एक इंजिनियर आहे, इंजिनियर व्हायला 12वी पास आउट व्हायला पाहिजे. 12वी नंतर परत 4 वर्ष द्यायला लागतात. म्हणजे इंजिनिअरिंगची 4 वर्ष तुमचे जातात. म्हणजे मला तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की 15, 16, 17 वर्षे आपण एखाद्या विषयाला देतो, त्यावेळेस तुम्ही एक प्रोफेशनल इंजिनियर म्हणून बाहेर पडता आणि तरी देखील गॅरंटी नाही की तुम्हाला जॉब लागेलच. आज हजारो इंजिनियर स्विगी आणि झोमॅटोचं काम करतायत, फूड डिलिव्हरी करण्याचं. हजारो इंजिनियर. आज माझे रोजचे मी पार्सल पाठवत असतो इथून, मी पाहतो पोर्टलला असे क्वालिटी लोक येतात की ज्यांच्या जे वेल क्वालिफाईड आहेत, पण त्यांना 100, 150, 200 रुपयाची ऑर्डर इथून नेऊन बसला द्यायची असते पोर्टलनं. वाय? कारण लाखो इंजिनियर आहेत जे टॉप लेवलला पास आउट होऊन सुद्धा आज त्यांच्याकडे एक प्रॉपर कॉन्क्रीट असा जॉब नाही. म्हणजे तुम्हाला एक प्रोफेशनल व्हायचं असेल, प्रत्युषमध्ये सर्वांना काही चेहरे दिसतात की जे चेहरे तुम्हाला वाटतात की हे चेहरे खूप पैसे कमवतात. वाटतं की नाही वाटत? जसं की आपले सगळे स्टार्स आहेत किंवा सगळे डायमंड प्लॅटिनम आहेत किंवा आपले मेगा स्टोअर ओनर आहेत, जे सगळे मेगा स्टोअर ओनर खूप छान लेवलला पैसे कमवत आहेत, हे तुम्हाला सगळे दिसत आहेत. बिकॉज का दिसतंय ते तुम्हाला? कारण हे प्रोफेशनली व्हायला लागले. मी असेल, समीद आहे, राहुल सर आहेत, कीर्ती मॅडम आहेत, समजा आम्ही असेल, आम्ही प्रोफेशनल म्हणून प्रोफेशन म्हणून हे करतो ना. तुम्हाला प्रोफेशनली या गोष्टीला घ्यावं लागेल. म्हणजे मी परत एकदा सांगतो, वेळ द्यावा लागेल, शिकावं लागेल आणि प्रोफेशनली या बिझनेसकडे पाहावं लागेल. आणि ते सगळं कधी होईल? वेळ दिल्यानंतर होणार आहे. त्यानंतरचा महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगतोय. प्रोफेशनल झालाय तर त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉइंट आहे की या बिझनेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही येताय, प्रत्युषमध्ये तुम्ही काम करताय, तर तुम्हाला इथं काय करावं लागेल की तुम्हाला एका व्यक्तीला या बिझनेसमध्ये एंट्री करायची आहे रेफरलच्या माध्यमातून. रेफरलच्या माध्यमातून तुम्हाला इथं एंट्री करायची आहे. तर रेफरलच्या माध्यमातून एंट्री करायची असेल तर तुम्हाला काय करायचं नक्की? हो सर, माझ्याकडे पैसे असते तर मी लगेच दुसऱ्याला मदत करतो. 5,000 असो किंवा 10,000 असो, मी लगेच मदत करतो. मदतीचा विषय नाही चाललेला हो. कोणतरी मेसेज केला मॅडम, पॉइंट समजून घ्या, हेच घाई करू नका. कुणीतरी मेसेज केला मॅडम, माझ्याकडे 10,000 असले तर 5,000 मी लगेच मदत करतो. पाठवा की 10-12 जणांना, खूपच गरज आहे. चला असो, विषय जोकचा विषय होते. मुद्दा आहे की तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसऱ्याला डिलिव्हर करू शकता. बस हा मला प्रश्न त्यातून मगाशी सांगायचा होता. तर दुसरा विषय असा आहे की तुम्ही जर का नॉलेज घेतलं तर तुम्ही दुसऱ्याला नॉलेज शेअर करू शकता. तर मेन महत्वाचा पॉइंट कडे आपण ह्या गेलो होतो की तुम्हाला या बिझनेसला काय रेफरल मॉडेलमध्ये एक जणाला तुम्हाला इथे इन करून घ्यायचं आहे. तर काय करावं लागेल तुम्हाला? रेफरल मॉडेलमध्ये इन करायचं असेल तर तुम्ही त्याला काहीतरी सेल करताय, तुम्ही त्याला काहीतरी सांगताय की तू ये, तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल, तू इथं रिसेलिंग मधून इन्कम कमवू शकतोस, रेफरल मधून पैसे कमवू शकतोस. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय. दॅट इज कॉल तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन डिलिव्हरी करताय. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही एखाद्याला साडी विकताय तर तुम्ही काहीतरी एक सेल्समन सारखं तुम्ही काहीतरी सेल करताय. तर तुम्हाला या बिझनेस मध्ये मोठे पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की तुम्हाला हायटेक, कुणी डिस्टर्ब होईल असे काही मेसेज करू नका. चॅट महत्वाचे नाही, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील. कारण तुम्ही आता ज्या स्टेजला ना, या स्टेजला मी करीबन 12 ते 13 वर्षापूर्वी होतो. मला एका व्यक्तीशी बोलून मी ग्रुप बनवत होतो. आम्ही राहुल सरने आम्ही 12-15 वर्ष इंडस्ट्रीत काम करून आलोय. केअरफुली ऐका, आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते तुमचा माइंडसेट तसा बनावा. तुमच्या डोक्यात जर का काही कुठल्या कन्फ्युजन असतील तर ते क्लिअर व्हावेत आणि तुम्हाला 4 पैसे मिळावेत, एवढाच उद्देश आहे. कुणाचं मन दुखवणं, कुणाचा अपमान करणं किंवा कुणाला काय वाईट बोलणं, याच्यासाठी आम्ही इथं आलोच नाही. किंबहुना तेवढा वेळही आपल्याकडे नाही. आपला वेळ एकाच गोष्टीसाठी आहे, जे पॉझिटिव्हिटीसाठी. आपला वेळ एकाच गोष्टी आहे, ग्रोथसाठी. मी आणि तू एकत्र येऊन काहीतरी भारी व्हायला पाहिजे. बस, दॅट्स ऑल. आयुष्य परत नाही. माणसाचा जन्म परत आहे का नाही, 7 जन्म आहेत का नाही याच्यावर माझा विश्वास नाही,
पण एक जन्म मिळालाय तो चांगल्या पद्धतीने आपल्याला काढण्यासाठी आपण प्रत्युषमध्ये आलो की आपल्यामुळं तुमच्या घरामध्ये 4 रुपये जास्त आले पाहिजेत, तुमच्या घरामध्ये 10,000 रुपये महिन्याला किमान आले पाहिजेत. मी एरवी नेहमी सांगत असतो की आमच्यामुळे तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील का नाही मिळतील याची गॅरंटी नाही देत आम्ही, पण 10,000 तरी मिळावेत याचे आमचे रेग्युलर प्रयत्न असतात. एका हाऊस वाईफला जर का पॉकेट मनी तिचा 10,000 रुपये आला तर ती तिच्या मुलांच्या वरती खर्च करू शकते, ती तिच्या फॅमिलीला हेल्प करू शकते, लाईट बिल पे करू शकते, इलेक्ट्रिसिटी बिल तिने पे केलं तर हस्बंडला सपोर्ट होईल तिच्या. हा आमचा उद्देश आहे. बाकी चर्चा करणं, गप्पा मारायचे असतील तर मी तुम्हाला 10 वाजेपर्यंत ना फक्त हसवून सोडू शकतो. मी तुम्हाला खूप हसायसारखे जोक सांगू शकतो आणि ज्यांनी मेसेज केला ना त्यांच्यावरती मी स्टोरी पण एक सांगू शकतो. घाई कशी करायची नसते स्टोरी पण माझ्याकडे आहे. मग मला तुम्हाला ते नाही करायचं, घाई करू नका, थोडंसं हे समजून घ्या. तुम्हाला एक हायटेक प्रोफेशनली प्रेझेंट व्हावं लागेल. या व्यक्तीची व्हॅल्यू 1 कोटी रुपये आहे बिकॉज या व्यक्तीनं स्वतःला मागच्या 10 वर्षात बनवलं 1 कोटीचं. 10 वर्षापूर्वी मला अप्रॉक्सिमेटली 15 वर्षापूर्वी मला थर्मॅक्स लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये 9,600 रुपये सॅलरी होती. कारण त्यावेळेस मी 9,600चा माणूस होतो, 9,600च्या नॉलेजचा माणूस होतो. मी स्वतःला अपग्रेड केलं, पर्सनॅलिटी वाईज मी स्वतःला अपग्रेड केलं, विचारांतून मी स्वतःला अपग्रेड केलं, डिसिजन मधून मी स्वतःला अपग्रेड केलं, कष्टामधून मी स्वतःला अपग्रेड केलं, कामामधून. म्हणून मी तो आता बनलोय. आणि तुम्ही आता हाऊस वाईफ आहात, तुम्ही घरात आहात आणि तुम्ही जशा आहात तशीच तिलाच जर का 1,00,000 रुपये महिन्याला यायला लागलेत तर पैशाला किंमत राहील का मला सांगा. तुम्ही आता जशा आहात असेच तुम्हाला 1,00,000 रुपये महिन्याला प्रत्युष मधून यायला लागले तर पैशाला किंमत राहील का. म्हणजे डॉक्टर होणारे काही वेळ आहेत का, हे इंजिनियर होणारे काही वेळ आहेत का. तुम्हाला प्रोफेशनली व्हावं लागेल, तुम्हाला टार्गेट ठरवावं लागेल, तुम्हाला डिसाईड करावं लागेल की मला महिन्याला या कंपनीमधून किती पैसे कमवायचे, मला रेफरल मधून किती पैसे कमवायचे आहेत, मला रिसेलिंग मधून किती पैसे कमवायचे आहेत. आता हा मॅटरच नाही की तुम्ही इथे एंट्री केली ना विषय संपला, आता जिंकायसाठी लढायचं. क्लिअर होतंय का. हॅलो मॅडम, आवाज येतोय का. आवाज क्लिअर येतोय ना मॅडम. येस, थँक्यू. सो सर्वात महत्वाचं तुम्हाला हायटेक म्हणजे मी सांगू का तुम्हाला मॅडम, माझा कॉन्फिडन्स आज एवढा जबरदस्त आहे, म्हणजे माझ्याकडे नॉलेज मत एवढा जबरदस्त किंवा माझ्याकडे तो शब्दांचा डाटा एवढा माझ्याकडे आहे की मी मर्सिडीज बेंज मी त्याला त्या प्लॉटची माहिती एवढी दिली ना की तो 5 कोटीचा प्लॉट विकत गेला, तो तयार होईल. बिकॉज मी स्वतःला ते बनवलंय आणि मला हे माहिती पाहिजे. फक्त मला फक्त एकच गोष्ट पाहिजे त्याच्यामध्ये की माझ्यामुळे त्याचं नुकसान नाही व्हायला पाहिजे पुढच्या व्यक्तीचं. बस त्या प्लॉटमुळे जर का त्याचं नुकसान होत असेल तर 5 लाखाला मिळालं तरी मी विकणार नाही. तुम्हाला हे माहिती पाहिजे तुम्ही ज्या आयुष्यात चेंज होतोय, तिच्या फॅमिलीमध्ये ग्रोथ होती, तिच्या विचारामध्ये ग्रोथ होती, आपल्यामुळे एखाद्याचं चांगलं होत असेल ना तर ते आपण विकू शकतो. क्लिअर होतंय का मॅडम. येस सर. तुम्हाला सर्वांना जर का क्लिअर होत असेल, माझा मुद्दा पोहोचला असेल तर यस टाईप करा पटकीन 1 मिनिटामध्ये. 9:36 झाले, 9:37 पर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. आपण एखाद्या व्यक्तीला जर काही बिझनेस मध्ये आणतोय त्याचं चांगलं होणार आहे आणि त्या चांगलं होण्यासाठी आणलंय तर आपल्याला ते करता आलं पाहिजे. तुम्हाला तसं स्वतःला बोलता आलं पाहिजे. बऱ्याच साऱ्या लोकांना ना मॅडम, स्वाती मॅम, बऱ्याच साऱ्या लोकांना लाज वाटते. लाज याची वाटते की मी कशी साडी विकू, मी कशी ज्वेलरी विकू, मी कसं कोणाला ह्या बिझनेस सांगू, नाही का. तर लाज वाटते. सेल्समन म्हणलं किंवा सेल्स करणं, पाण्याची बॉटल विकणं किंवा व्हॉट एव्हर मोबाईल विकणं, सेल्स करणं म्हणजे लाज वाटते बऱ्याच साऱ्या महिलांना. बऱ्याच साऱ्या महिला या गोष्टीमुळे मागे राहतात की त्यांना लाज वाटते. पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो, सेल्स म्हणजे एखादी गोष्ट सेल करणं, मोबाईल विकणं असो, लॅपटॉप विकणं असो, गाडी विकणं असो, विकणं कशात नाही सांगा ना. एखादा शेतकरी शेती करतो, तो शेतमाल विकतोच ना. कशात नाही. काय शाळेमध्ये आपण शाळेची फी भरतो, मुलांना शाळेत पाठवतो, बरोबर. म्हणजे एज्युकेशन विकणंच आहे ना. म्हणजे आपल्याला ही शाळा म्हणते आमचं शिक्षण भारी, ही शाळा म्हणते आमचं एज्युकेशन भारी.
पाणी विकत पितोय, जेवण आपण बाहेर विकत घेतोय, पेट्रोल विकत घेतोय, साडी विकत घेतोय, ज्वेलरी विकत घेतोय, पर्स विकत घेतोय, काय नाही, चप्पल तुम्ही विकत घेताय, डोक्याला लावायचा क्लिप विकत घेताय, काय काय फ्लॅट विकत घेताय, शिक्षण विकत घेताय, मोबाईल विकत घेताय, रिचार्ज विकत घेताय, कार विकत घेताय, टू व्हीलर विकत घेताय, फॉरेन ट्रिप तुम्ही पैसे देऊन कोणाकडून तरी ट्रिप विकत घेताय. विकणं कशामध्ये नाही, मग विकण्याची लाज का पाहिजे? अहो विकण्यासारखं प्रोफेशन नाही, सेल सारखं प्रोफेशन नाही. सेल्स वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन. सेल, एखादी गोष्ट सेल करणं, तुम्ही साडी सेल करताय, ज्वेलरी सेल करताय, अहो हे सेल्स वरती प्रेम करा. आणि मी तुम्हाला नक्की सांगेल, तुम्ही ज्यावेळेस सेल्स करता ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःचं माइंड इतकं पक्क करत जाता ना, हळूहळू हळूहळू हळूहळू. एखाद्या व्यक्तीला तुम्ही म्हणताय साडी भारी आहे, घे ना, जबरदस्त आहे, साडीची डिझाईन भारी आहे, आम्ही आमच्या कंपनीनं बनवली, वारीची साडी आहे, विठ्ठल रुक्मिणी याच्यावरती आहे, वाटेवर, किंवा आपण म्हणतो की चला हे असं असं स्वामींचं पेंडेन आहे, आम्ही स्वतः बनवलंय, घे ना तू, म्हणजे वाटेवर आपण अशा काही गोष्टी बोलतो, ती घेत नाही. आपण तिथं थोडस नाराज होतो नाही का, परत आपण बोलतो, परत ती नाही म्हणते, परत बोलतो, परत एखादी हो म्हणते, परत बोलतो, परत एखादी नाही म्हणते, परत बोलतो, परत एखादी हो म्हणते, परत बोलतो, परत एखादी नाही म्हणते, परत हो नाही हो नाही हो नाही, असं करत 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 आहे ना, आपलं माइंड इतकं शार्प होतं की आपल्याला आयुष्यात अपयशच यायची. कुठली निगेटिव्ह गोष्ट झाली, तुम्ही त्यात पॉझिटिव्ह शोधायची हॅबिट तुम्हाला लागून जाते. बिकॉज नो यस नो यस नो यस. म्हणजे माझं एक वाक्य तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये लिहून घ्या, सेल्स तुम्हाला कधीच हारू देत नाही. सेल्स तुम्हाला कधीच हारू देत नाही. त्यामुळं साडी विकणं, ज्वेलरी विकणं, पर्स विकणं, ड्रेस विकणं, ह्या गोष्टीवरती प्राऊड फील करा की तुम्ही सेल्समनशिप मध्ये आहात, तुम्ही सेल्स या प्रोफेशन मध्ये आहात. बऱ्याच साऱ्या लोकांना हे माइंडसेटच क्लिअर नसतात की मी काम करतोय ते किती भारी. राणे मॅडम निवांत आळस द्यायला लागले. राणे मॅडम म्हणतात काय सेल्स आणि माझा काय विषयच नाही. गावडची लोक लय लवकर झोपतात का हो मॅडम? माझं सगळ्यांच्याकडे लक्ष आहे. झोपू नका, आळस नका देऊ दिवसभरात. मान्य आहे तुम्ही शेतीवाडीतून कुठून तरी आला असाल, तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, पण थोडस अजून एक 10 मिनिटं सहन करा. हे काय आहे, मी जे सांगतोय ना तुम्हाला, हे कदाचित तुम्हाला बीजगणित वाटत असेल नाही का, पण हे आयुष्याचे रूल आहेत, हे एवढे पाळायलाच लागतात. आणि मी पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला अजून खूप छान काही गोष्टी सांगेल. सेल्स हा तुम्हाला कधीच हरू देत नाही, या वाक्यापर्यंत आपण होतो. या बिझनेस मध्ये बऱ्याच साऱ्या जणांना असं वाटतं मॅडम कटकट आहे, नाही, बऱ्याच जणांना वाटतं का या बिझनेस मध्ये कटकट आहे, या बिझनेस मध्ये मचमच आहे, लय ऐकावं लागतं, कटकट आहे, मचमच आहे, वैताग आहे, भनभन आहे, वाटतं का नाही वाटत? कॉल करा, कॉल कट करतात पुढचे, ऑर्डर द्या, ऑर्डर कधी कधी वेळेत येते, कधी कधी एखाद दिवस लेट होते. मनातलं बोललो की हसतात बघा ना मॅडम, अरे बाप रे बाप, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे मॅडम. सगळ्यांच्या एकदम मनातलं बोललो नाही का, या बिझनेस मध्ये कटकट आहे, वैताग आहे, बनबन आहे, मचमच आहे, नाही का, आहे. या बिझनेस मध्ये सगळं आहे. पुढचं वाक्य नीट आहे का, कारण या बिझनेस मध्ये सर्वात जास्त पैसा. तुमचं घर सांभाळून तुम्ही काम करू शकता असा पैसा या बिझनेस मध्ये. त्यामुळं या गोष्टींची हॅबिट लावायची. सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन असतात. या जगातलं कुठलंच प्रोफेशन असं सुप्रीम नाहीये. या जगातलं कुठंच, तुम्ही जर का हायवेला जायचंय ना, तर गल्ली बोळातूनच बाहेर पडावं लागतं, नंतर हायवे लागतो. डायरेक्ट हायवेवरती नाही जाऊ शकत. त्यामुळं या बिझनेस मध्ये पैसे आहेत. अहो मॅडम, एक मॅडम आहे, तो स्वाती पाटील मॅडम म्हणून आहेत, मोहोळचे. ते प्रत्येक मीटिंग मध्ये त्यांचं उदाहरण देत असतो. मोहोळ मध्ये असून कुठल्याही म्हणजे ऑफलाईन मिटिंगला न येता मॅडम आज त्या दिवसाला 5,000 ते 7,000 रुपयाची ऑर्डर कम्प्लीट करतात. इतकं भारी वाटतं यार. एक गावामध्ये
आणि त्यांना यूट्यूबवरती ते छोटे छोटे व्हिडिओ टाकतात मॅडम. सिल्वर प्ले बटन पण त्यांना आलेलं आहे. त्या एवढ्या हॅपी होत्या, त्यांनी त्या दिवशी त्यांच्या फॅमिलीचे फोटोज पाठवलेत केक कापताना. म्हणजे किती अशा हजारो महिला आहेत की ज्या मेसेज करतात, सर आज माझं 1,000 रुपये रिसेलिंगचं इन्कम आहे, सर आज माझी फर्स्ट ऑर्डर पोहोचली, खूप छान ऑर्डर आहे. आणि हे सगळं पाहायचं असेल तर थोडं बहुत तुम्हाला जे काय आता सुरुवातीला ज्या अडचणी येत आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. हे परमनंट, नथिंग इज परमनंट, कुठलीच गोष्ट परमनंट नाही, प्रॉब्लेम परमनंट नाही. त्यामुळे तुम्ही फोकस करा तो कसा चांगला होईल. ठीक आहे, पहिली ऑर्डर चुकून आली असेल, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर 21 वेळा जज करा, मग कन्क्लुजनला या. तुम्हाला माझं म्हणणं आहे की 21 पैकी 20 ऑर्डर तुम्हाला परफेक्ट पोहोचणार. आमचं तेवढी सिस्टम आणि आमचा तेवढा या सिस्टमवरचा विश्वास आहे. एखाद दुसरी ऑर्डर इकडं तिकडं होऊ शकते. सो बऱ्याच साऱ्या लोकांना एक वाक्य लिहून द्यायचं आहे. तुम्हाला जर का प्रॉब्लेम दिसत असतील, तुम्हाला जर या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम दिसत असतील तर तुमचं लक्ष टार्गेटवरती नाही. कारण टार्गेट दिसणाऱ्याला कधीच प्रॉब्लेम दिसत नाही. त्यामुळे वाक्य लिहून घ्या. मला जर का प्रॉब्लेम दिसतोय कुठेतरी, मला काहीतरी अडचण वाटते, तर माझं लक्ष, मला जे करायचं आहे ते मी विसरलेलं आहे. त्यानंतर पुढचा हे वाक्य लिहून घ्या. वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडं फास्ट निघालोय. विषय हा नाही की नदीमध्ये किती पाणी आहे. विषय हा नाही की नदीमध्ये किती पाणी आहे. विषय हा आहे की तुम्हाला किती तहान आहे. प्रत्युष मध्ये किती पैसे आहेत आम्हाला विचारू नका. आमच्याकडं 20,000ची होम शॉपी सुद्धा आहे, 1999चं रजिस्ट्रेशन सुद्धा आहे, आणि आमच्याकडं 35 लाखाचं प्रत्युष फॅशनचं आउटलेट सुद्धा आहे. विषय हा नाही की नदीमध्ये किती पाणी आहे. विषय हा आहे की तुम्हाला किती तहान आहे. तुमची तहान वाढवा, तुम्हाला पाहिजे ते भेटेल. अल्टिमेटली मला एक सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या टार्गेटवरती फोकस करा. बरेच सारे जण तिथं जे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा जे स्टार आहेत किंवा जे गोल्ड आहेत किंवा प्लॅटिनम, डायमंड, व्हॉटएव्हर सगळे पोस्ट मधले बरेच सारे जण असं जॉबला असल्यासारखं काम त्या माइंडसेटनं काम करतात. म्हणजे फोन आला की मग फोन करायचा, कॉल आला की मग कॉल करायचा, कॉल आला तर बोलायचं, स्टोअरला इन्व्हाइट केलं तर मग स्टोअरला जायचं, मीटिंग असली तर मग जायचं. मला सांगा, हे जर का जॉब सारखे बिहेवियर तुमचे असतील, काम सांगितलं तर करायचं, समोर म्हणजे सिनियर आला तरच काम करायचं, तर तुम्ही आयुष्यात कधीच मोठे होऊ शकत नाही. कारण ही मानसिकता, ही लाईफ टाइम नोकर राहण्याची मानसिकता. मालक जो असतो ना, त्याचा कॉन्फिडन्स बघायचा. तो सगळ्या बाहेर पडतो, निघतो, जातो, करतो, कारण त्याची ती मानसिकता तो बनवतो स्वतःची. तो माझा आहे म्हणून करतो सगळ्या गोष्टी. आणि कुठला सीसीटीव्ही पाहू नाही पाहू, वरती बसलेला सीसीटीव्ही 24 तास आपली ऍक्टिव्हिटी पाहत असतो. आणि ते कुठेतरी कॅल्क्युलेट होऊन रिटर्न मध्ये आपल्या आयुष्यात. म्हणजे मी टाटा मोटर्सला जॉब केला, मी थर्मॅक्स लिमिटेडला जॉब केला, पण मी माझं 100% द्यायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस. म्हणजे तुम्हाला पटणार नाही, 2008ला टाटा मोटर्सला मला 22,000 रुपये, 18 ते 22,000 रुपये अशी सॅलरी मिळायची. बिकॉज जे काम मी करत होतो ते तर सेकंड, म्हणजे एक्स्ट्रा काम पण 4-4 तास थांबून करायला लागायचं. एक्स्ट्रा म्हणजे त्याला त्यावेळेस ते पेमेंटही जास्त भेटायचं त्यावेळेस. त्यानंतर मी सेल्स या प्रोफेशन मध्ये आलो. त्या सेल्स या प्रोफेशन मध्ये आल्यानंतर मी माझा एक किस्सा सांगेल तुम्हाला. सेल्स या प्रोफेशन मध्ये आलो, त्या कंपनीचा महाराष्ट्रातला मी टॉपचा सिनियर पर्सन होतो. माझे 7 ऑफिसेस फर्ग्युसन कॉलेज रोडला होते. आणि
त्या कंपनीमध्ये मी काम करत असताना मी कधी असं जॉब करतोय असं काम नाही केलं. याचं एक उदाहरण देतो की काय झालं, मी त्या कंपनीमध्ये काम करत असताना 2-3 वर्ष कंटिन्युअसली काम केलं. त्यानंतर माझं एक लग्न ठरलं आणि माझं लग्न ठरलं त्या दिवशी कंपनीचा मॅडम त्या इव्हेंट होता. ज्यावेळेस जो ब्राह्मण होता ना, त्या ब्राह्मणानं ना बरोबर म्हणलं रविवारीच तुमचा मुहूर्त आहे लग्नाचा. सासरे ज्यावेळेस म्हणजे होणार होते त्यावेळेस त्यांनी पत्रिकेकडे बघितली, फोन पाठवली, ते म्हणले तुमचं लग्न रविवारी होणार. आता रविवारी आमच्या कंपनीचा इव्हेंट, काय करायचं म्हणलं मी येतो, मला जरा भेटायचंय त्या ब्राह्मणांना. मी भेटलो, माझ्या लेवलला मी त्यांना क्लोज केलं. म्हटलं प्लीज म्हणलं रविवारचं फक्त सोमवार करा, काही प्रॉब्लेम नाही. मी सोमवारी सकाळ येतो, गाडी भरून घेऊन येतो म्हणलं. बरं का मॅडम, मी पुण्यामधून बस 2 बुक केल्या होत्या मोठ्या ट्रॅव्हल्स, आणि माझं लग्न सोमवारी झालं. आपल्या प्रोफेशन साठी आपलं लग्न सुद्धा पोस्टपोन करता आलं पाहिजे. तुम्ही करू नका, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे झालेले आहेत. चला, मेन सांगायचा उद्देश काय, एक खरं तुम्ही म्हणजे मी तिथं माझ्यावरती सिनियर होता, मी तिथं काम करत होतो. मग मी असं तर मला आवरून नाही काम करत होतो. मी आत्ता जर का तुमच्यासोबत आहे ना या झूम मीटिंग मध्ये, तर मला दुनिया तिकडे कुठेही असो, मी आता तिकडे युद्ध हो, मी आता मीटिंग मध्ये 100% म्हणजे आपण जे काही करतो ना ते 100% करायचं. दॅट्स ऑल. वरती बसलेले करता करविता. सो मला तुम्हाला एवढं सांगायचं, एक स्वतः ओनरशिप घ्या बस. एक वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे, ते लिहून घ्या. हा बिझनेस सोपा नाही. सोपा आहे म्हणून किती जण करतायत? यस टाईप करा. सोपा आहे, साडी आहे, आवडते, ज्वेलरी आहे, मस्तच आहे. अजून साडीवरती ज्वेलरी, हे राजेश सर, राहुल सर, कीर्ती मॅडम, समिता मॅडम काहीतरी डोकं लावतात, ऑफर आहे, मस्त आहे, सोपं आहे. सोपं आहे म्हणून किती जण करतायत? सोपं आहे म्हणून किती जण करतायत? लोकांना प्रश्नातनच कळलं की याने काहीतरी चुकीचं विचारलंय, आपण उत्तरच द्यायला नको. लय हुशार बरं का, आम्ही पण होतो 5वी 6वी. चला, हा बिझनेस सोपा आहे म्हणून नका करू, हा बिझनेस मोठा आहे म्हणून करा. हा बिझनेस सोपा आहे म्हणून नका करू, हा बिझनेस मोठा आहे म्हणून करा. अहो, साडी किती मोठं मार्केट आहे, ज्वेलरी किती मोठं मार्केट आहे. उगा काय एवढं 2.5-3 वर्षामध्ये 40,000 महिलांच्या पर्यंत रीच झालोय. एबीपी माझा मागे लागले आमच्याकडे या इंटरव्ह्यूला. त्या लोकमतनं राहुल सरला त्या कायरोला बोलवलं, इजिप्तला. उगच नाही होते. एवढ्या फास्ट मध्ये एवढे सक्सेसफुली आउटलेट चालू आहेत, घरामधून पैसे कमवत आहेत आमचे सगळे मेगा स्टोर ओनर. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, सोपं म्हणून काय करू नका, मोठं आहे म्हणून करा. तुम्ही भले डिस्ट्रीब्युटर असाल आणि तुम्ही स्वाती मॅम पर्यंत पोहोचू शकताय. तुम्ही रिसेल मध्ये असाल तर तुम्ही आज जी टॉपची नावं जी काय आपली मेगा स्टोअर मध्ये आहेत, नांदेडचं स्टोअर, सागर सर असतील, सगळेच असतील, वाट्यावरचे प्रगती मॅडम असतील, किंवा आपल्या मुरुमच्या मॅडम असतील, किंवा आता हे नवीन रिसेंटली जे दुकानं झालेले आहेत आपले आता अलीकडच्या काळामध्ये, जर का तुम्ही तुळजापूर असेल, तामळवाडी असेल, परभणी असेल, कळंब असेल, ही जे सगळे जे स्टोअर ओनर आहेत, किंवा अजून बरेच सारे रिसेंटली जे शॉप ओपन झालेत, ही लोक असतील, तर तुम्ही हा विचार करा की सोपं म्हणून नका करू, मोठे म्हणून करा. तर तुम्ही यांना पण ओव्हरटेक करू शकता. जे नवीन आहेत ते जुन्यांना पण ओव्हरटेक करू शकताय. मोठे आहे म्हणून करा. हे नवीन स्टोअर ओनर असतील त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की हो 1.5 करोड रुपयाचा. मी सहज काल ना तर मुरुमच्या मॅडमनं कॉल केला होता, माझ्या समोर कोणतरी बसलं होतं. म्हणलं मॅडम कितीचं सेल केला? 1 करोड रुपयाचा सेल आहे त्यांचा, आणि घरातून दुकान आहे. अहो, त्यांनी म्हणजे त्यांचे मिस्टर आहेत ना, 2 व्हीलर वरती मेगा स्टोअर घ्यायला गेले होते. 2 व्हीलर वरती मेगा स्टोअर घ्यायला गेले होते उदगीरला. 100 किलोमीटर माणूस बाईक चालवू शकतो ना, त्याचा उद्देश क्लिअर असतो, मला काहीतरी आयुष्यात करायचं.
त्यामुळं हा बिझनेस सोपा म्हणून नका करू, हा बिझनेस मोठा म्हणून करा. तुम्ही नियम बनवता आणि नियम तुमचं आयुष्य बनवत असतं. त्यामुळे नियम चांगले बनवा. या बिझनेस मध्ये एक इम्पॉर्टंट मेसेज देतो आजच्या मीटिंगचा. 7 मिनिटं राहिलेत. मला बरेच टॉपिक कव्हर करायचे होते, त्यापैकी मी बऱ्यापैकी फास्ट मध्ये चाललोय. पण एक महत्वाचं आहे मीटिंगचा हार्ट तुम्हाला मी सांगतो. या बिझनेस मध्ये बऱ्याच साऱ्या फेल झालेल्या महिला तुम्हाला भेटतील. या बिझनेस मध्ये बऱ्याच साऱ्या सक्सेस झालेल्या महिला तुम्हाला भेटतील. ज्या फेल झालेत ते कधीच नाही सांगणार माझी चुकी होती, ते म्हणणार कंपनीची चुकी होती. शाळेमध्ये टॉप येणारा जो विद्यार्थी असतो ना आणि फेल झालेला जो विद्यार्थी असतो, फेल झालेल्या विद्यार्थ्याला जाऊन भेटा. तो काय म्हणतो, आमची शाळा, अहो काय सर सांगायचं, त्या शाळेला ग्राउंडच नव्हतं. आमचं शौर्य आहे ना आत्ताच 5वीला आहे. आता हे बोललं नाही पाहिजे, पण मी सांगतो, त्याला एक टीचर त्याची आवडत नाहीत. तर त्या टीचरचं नाव आहे ममता सिंग. तो आला की घरी म्हणतो, बाबा आज कोण आलो होतं माहिती आहे क्लासला, ममता सिंग. असं करतो मला. म्हणजे एखादी गोष्ट जर का आवडत नसेल तर काय होतं, त्या गोष्टीविषयी आपण कंप्लेंट करायला चालू करतो. मी त्याला शिकवतोय, चांगलं शिकवायचा प्रयत्न करतोय, पण त्याचं वयच एवढं आहे की त्याला अजून ते त्याच्या इथनं जात नाही. मग एखादा मुलगा जर का किंवा एखादा विद्यार्थी फेल झाला तर तो शाळेला नावं शकतो, शिक्षकांना नावं ठेवतो, तो त्याच्या सिलेबसला नावं ठेवतो, तो त्याच्या फ्रेंडला नावं ठेवतो. ते टॉप आलेल्या विद्यार्थ्याला जाऊन भेटा, तो म्हणतो अरे जबरदस्त, आमची शाळा भारी, आमचे टीचर भारी, सगळं भारी, म्हणजे असं तो सांगत असतो. मला तुम्हाला सांगायचं, या बिझनेसमध्ये फेल झालेल्या लेडीज तुम्हाला कधीच चांगलं सांगणार नाही. त्यामुळं संगत चांगली ठेवा. आणि फेल झालेले लोक का फेल होतात हे मी तुम्हाला सांगतो. एवढं फक्त आजच्या मीटिंग मधून ऐका. हे वाक्य लिहून घ्या. या बिझनेसमध्ये लोक, या बिझनेसमध्ये महिला हाफ एनर्जी मध्ये काम करतात. म्हणजे 50% एनर्जी फक्त लावायची, 20%, 50% हाफ एनर्जी मध्ये काम करतात. म्हणून त्या हारतात. 100% एनर्जी लावली तर या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. हे सर्वात महत्वाचं वाक्य आजच्या मीटिंग मधलं. त्यामुळं सर्वांनी 100% एनर्जी लावा, पॉझिटिव्ह राहा, संगत चांगली ठेवा. आमच्याकडून ज्या गोष्टी आता तुमच्यापर्यंत सर्वांना भेटणं, बोलणं, खास करून मेगा स्टोरीवाल्यांच्या खूप अपेक्षा असतात. कॉल होणं पाहिजे किंवा बोललं पाहिजे, किंवा तुमच्याही सिनियरकडे खूप अपेक्षा असतात. तर ते पॉसिबल आता होत नाही, पण बरेच साऱ्या इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत रीच होण्याचा प्रयत्न करतोय. खूप साऱ्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. खूप मोठ्या लेवलला महाराष्ट्रामधून अफाट प्रेम भेटतंय आणि ह्या सगळ्यांच्या अपेक्षा लागलेल्या आहेत, सगळ्यांचे डोळे आमच्याकडे लागलेले आहेत. तर ते फुलफिल करायचे आहेत. तुमचं कुटुंब सुद्धा तुम्हाला पाहतंय की हिनं प्रति जॉईन केलंय, हिला काय भेटणार आहे. ती सुद्धा जबाबदारी इनडायरेक्टली आमच्यावरतीच आहे की काहीतरी चांगला असा प्रोडक्ट आणायचा जेणेकरून तुम्हाला 4 रुपये त्याच्यामध्ये जास्त भेटावेत, तुम्हाला अडचणी कमी याव्यात, तुम्हाला प्रॉब्लेम कमी यावे. त्याचा 24/7 आम्ही विचार करत असतो. सो 19 जुलै वारीचं आपल्या ओपनिंग आहे. वारी नावाच्या ब्रँडचं आपलं ओपनिंग आहे बार्शीला. सर्वांनी पॉसिबल असेल तिथून या. मस्त वारीचा माहोल आहे आणि आपल्या वारी ब्रँडचं सुद्धा तिथं आउटलेटचं ओपनिंग आहे बार्शीमध्ये. तर दोघंही नवरा बायको खूप मेहनती आहेत. त्यांच्यासाठी त्यांना सपोर्ट झाला पाहिजे आपल्याकडून. तुम्ही सर्वांनी 19 जुलैला या. त्यानंतर 20 तारखेला आपल्या वारीमध्ये आपल्या प्रसादाचं वाटप आहे. तर आपण आपल्या साईडनं जेवढं काही होईल ते आपण करतोय. 20 तारखेला तो स्पॉट सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत, आपण कुठं वारीला अन्नदान करतोय ते सुद्धा तुम्हाला लवकर कळेल आणि त्याला सुद्धा तुम्ही सर्वांनी या. नेक्स्ट इव्हेंट, लातूरचा इव्हेंट आता झाला. नेक्स्ट इव्हेंट हा ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली आणि छत्रपती संभाजीनगर
आणि नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे. 5ची फीस आहे ती 500 रुपये एंट्री पास असतो. ते पण तुम्हाला तिथं जेवण खाण्याचा जो खर्च आहे तेवढाच फक्त पास आहे. 1999चे जर का तुम्ही 5 डायरेक्ट केलेत तर राहुल सरने तुम्हाला ऑफर चांगली दिलेली आहे. एक अट्रॅक्टिव्ह गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. सो आणि आता जी काही मेगा स्टोअरकडं किंवा सगळीकडे एक ऑफर चालू आहे. 20% मान्सून धमाका चालू आहे. 20% ऑफलाईनला तुम्ही 20% डिस्काउंटमध्ये सगळं शॉपिंग करू शकता. व्यवस्थित आहे का? उद्या फोन करून म्हणाल मला 20% द्या तर होणार नाही. ऑफलाईनला 20% ऑफ आहे. ऑनलाईनला सुद्धा 20% घेऊ शकता. फक्त शिपिंग चार्जेस त्याच्यामध्ये जे काही 60-70 रुपये 50-40 रुपये जे काही शिपिंग चार्जेस असतील ते तुम्हाला ॲप्लिकेबल असतील. या सर्व गोष्टी समजून घ्या आणि व्यवस्थित तुम्ही खूप छान प्रयत्न करताय. आमचं तर आता इथं खूप मोठ्या लेवलला प्रत्युष फॅशन पिंपळे गुरव पुणे इथं आपण चालू करतोय. लवकरच तुम्हाला त्याची गुड न्यूज आम्ही देऊ. त्याच्यासोबत इथलं सगळे वेअर हाऊसला शिफ्ट होत आहे. एक मोठा मी एक 1200-1400 स्क्वेअर फीट जागा घेऊन पूर्ण होलसेलचं काम आपण चालू करतोय. तुम्ही जर का प्रत्युष आर्ट ज्वेलरीकडे पुढच्या 8-10 दिवसामध्ये येणार असाल इथं पिंपळे गुरवला तर तुम्ही फोनवरूनच तुमच्या ऑर्डर्स कंप्लीट करा. आला तर थोडी असुविधा होईल कारण हे शिफ्टिंगचं काम चालू आहे. थोडं सॉफ्टवेअर इन करण्याचं काम चालू आहे. इथलं सगळं दुसरीकडे शिफ्ट होणार आहे. दुसरं म्हणजे अगदी एक बिल्डिंग सोडूनच. आणि इथं प्रत्युष फॅशन क्रिएट आपण करतोय. जिथं साडी, ज्वेलरी, पर्स, ड्रेस सगळ्या गोष्टीचं आपलं प्लॅनिंग आहे. सो तुम्ही खूप छान लेवलला मला मागचे 1 तास सपोर्ट केला. काही चुकलं असेल माझ्याकडून तर काही चुकलेलं नसेल पण कुणाचं मन दुखवायचं कधीच माझं इंटेन्शन नसतं. माझ्यामुळं माझ्या आजूबाजूचे लोक हॅप्पी असावी हा माझा कायमचा प्रयास असतो. तरी पण त्यातून काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि खूप छान काम करू. प्रत्युषचं नाव घराघरात पोचू. प्रत्युषचे प्रोडक्ट घराघरात पोचू आणि तुमच्या फॅमिलीला सपोर्ट होईल असा पाऊल तुम्ही ऑलवेज उचला. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.